मित्रांनो नमस्कार. कशा आहात? मजेत ना? मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलो आहोत देवरुख शहरात. मुख्य देवरुख शहरात तुमच्यासाठी सुंदर एक इमारत घेऊन आलो आहे. तत्पूर्वी या पूर्ण इमारतीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही जर कोकणी घरी या चॅनल नवीन असाल तर चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येणार आहेत. तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून सर्व येणाऱ्या प्रॉपर्टीचे अपडेट हे तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलच्या माध्यमातून मिळून जाणार आहेत. तर मित्रांनो, आजच्या नव्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. आज आपण आलो आहोत देवरुख शहरात. देवरुख शहरातील एक प्राईम लोकेशनला आजची ही इमारत आहे. या ठिकाणी पूर्वी मालक याचा वापर एक हॉल म्हणून या ठिकाणी करत होते. तर मित्रांनो, आजची ही प्रॉपर्टी आपल्याला पूर्ण देवरुख शहरामध्ये पूर्ण बाजारपेठेमध्ये तुम्हाला ही मिळणार आहे. आजच्या प्रॉपर्टीच्या पासून साधारण 200 ते 300 मीटरवर तुम्हाला या ठिकाणी देवरुख बसस्थानक हे मिळणार आहे. पूर्ण बाजारपेठेत असणारी आजची ही प्रॉपर्टी. या ठिकाणी तुम्ही या प्रॉपर्टीचा वापर हॉटेल, रेस्टॉरंट किंवा इतर बँकिंग सुविधेसाठीही याचा वापर तुम्ही करू शकता. या ठिकाणी 20 वर्ष सुमारे ही बँकेच्या ताब्यात ही प्रॉपर्टी होती. प्रॉपर्टीचं बांधकाम हे 25 वर्ष जुनं आहे. तसेच आजची हे प्रॉपर्टी पूर्णच्या पूर्ण 9 गुंठ्यामध्ये NA प्लॉटमध्ये असणारी ही प्रॉपर्टी आहे. आजच्या प्रॉपर्टी तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी सुसज्ज असे काही रूम्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. तसेच मोठाच्या मोठा सुरुवातीला या ठिकाणी हॉल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. समोर पाहिलात तर पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी बाजारपेठेला लागून असणारे हे रोड तुम्हाला पाहायला मिळतील. आजची ही प्रॉपर्टी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला विहीरही या प्रॉपर्टीमध्ये मिळणार आहे. जर तुम्ही टॉपला आलो तर त्या ठिकाणी तुम्हाला मोठाच्या मोठा या ठिकाणी स्पेस मिळून जाणार आहे. मित्रांनो, तुम्ही देवरुख शहरात उद्योगधंद्यासाठी जर अशा प्रकारची इमारत शोधत असाल तर नक्की या इमारतीला तुम्ही भेट देऊ शकता. या ठिकाणी तुम्ही हॉटेल, रेस्टॉरंट, बार या ठिकाणी अशा प्रकारचे व्यावसायिकदृष्ट्या या इमारतीचा वापर हमखास करू शकता. पूर्ण प्राईम लोकेशनला असणाऱ्या प्रॉपर्टीला तुम्ही नक्की भेट द्या. आजची आपली प्रॉपर्टी तुम्ही पाहिलात तर रत्नागिरी कोल्हापूर हायवे साखरपा या ठिकाणावरून फक्त 16 किलोमीटर अंतरावरती देवरुख शहरात आहे. तसेच तुम्ही संगमेश्वर मार्गी जर येत असाल, म्हणजे मुंबई मार्गी येत असाल तर संगमेश्वर बसस्थानकपासून हे आपलं देवरुख शहर हे 16 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. मित्रांनो, समोर पाहता हा ओपन स्पेस जो बॅक साईडला बिल्डिंगची आहे तोही आपल्या प्लॉटचा हिस्साच आहे. पूर्ण 9 गुंठे NA प्लॉटमध्ये असणारी आजची ही आपली RCC बांधकाम असणारी ही प्रॉपर्टी आहे. या ठिकाणी जरी जुनं बांधकाम असलं तरी ह्या बांधकामासाठी या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर 16M स्टीलचा पूर्वी वापर हा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी पाणी सप्लायसाठी या ठिकाणी एक पाण्याची टाकी, प्लॅस्टिक पाण्याची टाकी या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. तसेच पाहिलं तर आपल्या प्रॉपर्टीच्या आतमध्येच म्हणजे ह्या ठिकाणी ही समोर पाहता ही विहीर ह्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे. पूर्णचा पूर्ण या ठिकाणी हा तुम्ही पाहता हा तळमजला आहे. ह्या ठिकाणी ह्याचा वापर रसोईघर किंवा इत्यादीसाठी हा वापर याचा करण्यात या ठिकाणी आलेला आहे. या बाजून जर तुम्ही पुढे गेलात तर या ठिकाणीही तुम्हाला एक रूम पाहायला मिळतो, जिथून बॅक साईडला एक्झिट या ठिकाणी तुम्ही करू शकता. तसेच ह्या इमारतीला लागून एक पत्र्याची ही पडवी, जी कोकणी पडवी असते ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. ही समोर आहे ही पत्र्याची पडवी आहे. तसेच पाहिलं तर ही बॅक साईडची जी उर्वरित जमीन आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. समोर पाहताय ही या ठिकाणी बॅक साईडची ही आपल्या प्रॉपर्टीची जमीन, जी उर्वरित जमीन आहे. मित्रांनो, ह्या बिल्डिंगमध्ये 20 वर्षे सुमारे तुम्हाला बोललो त्याप्रमाणे या ठिकाणी एक बँक ही भाडे तत्वावर इथे चालत होती. त्यासाठी तुम्ही या ठिकाणी जर ही बिल्डिंग परचेस केला तर तुम्ही ही बिल्डिंग एखाद्या बँकसाठी भाडे तत्वावर देऊ शकता. तर अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही नक्की भेट द्या. आजच्या आपल्या 9 गुंठेच्या प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी मालकांनी 1,80,00,000 रुपये या ठिकाणी सांगितले आहे. यामध्ये नक्कीच स्लाइसली थोडंफार कमी करून हा व्यवहार पूर्ण मालक या ठिकाणी करून देतील. तुम्ही पाहता त्या ठिकाणी ह्या कॅबिन्स पूर्वी ह्या बँकेच्या हिशोबाने ह्या बनवण्यात आल्या होत्या. तर मित्रांनो, क्लिअर टायटल असणारी
सातबारा पत्रकी वर्ग 1 असणारी ही जमीन प्रॉपर्टी कार्ड ह्या जमिनीचं आहे, कारण ही जमीन ही नगरपंचायत देवरुखच्या हद्दीत येतं, त्यामुळे ह्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड ह्या जमिनीचं बनलं आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन प्रॉपर्टी घेऊन, तीही फक्त तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर. तोपर्यंत तुमची रजा घेतो. धन्यवाद.